Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a loving God. देव प्रेमळ देव आहे. He will surely bless you. तो नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. He will fulfill all your heart's desires. आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून देईल. Amen. आमेन. So sit with faith. तर विश्वासाने बसा. Sit with hope. आशेने बसा. Sit with expectation. अपेक्षा ठेवून बसा. And let God do the rest. आणि देवाला बाकीचं करू दे. Amen. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 30 verse 1. यशायाचा 30वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन यावेळेला आपण सगळ्यांनी काढूया. यशाया 30:1. If you have got your Bibles, please open to Isaiah chapter 30 verse 1. तुमच्याकडे बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी ते बाहेर काढा, उघडा. यशायाचा 30वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. Woe to the stubborn children, says the Lord, who make plans without me. यशायाचा 30वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वर म्हणतो, फितुरी मुलांना हाय हाय, पापाला पाप जोडावे म्हणून ती मसलत करतात, पण माझ्याकडून नव्हे, तर ती करार ठरवतात, पण माझ्या आत्म्याकडून नव्हे. God is saying, देव म्हणतो, trouble is coming, त्रास येत आहेत, and for some trouble has already come, आणि काहींच्या जीवनासाठी त्रास ऑलरेडी आलेले आहेत, because they make their own plans. कारण की ते लोक आपल्या स्वतःच्या योजना स्वतः करतात. But they don't ask me, says the Lord. आणि देव म्हणतो, ही देवाची तक्रार आहे. देव म्हणतो, ते लोक मला विचारतच नाहीत. They make their decisions without my spirit. ते स्वतः निर्णय घेतात, माझ्या आत्म्याला न विचारता निर्णय घेतात. They add sin on top of sin. पापाला पाप जोडतात. And so God is calling his children, तर देव त्याच्या मुलांना हाक मारत आहे. stubborn children. देव त्याच्या हट्टी, जिद्दी, फितूर मुलांना हाक मारत He आहे. says, you are my children, आणि त्यांना देव म्हणत आहे, तुम्ही माझी मुलं आहात, but you don't listen to me. पण तुम्ही माझं ऐकत नाही. What good will it do if a child does not listen to its parents? एखादं लेकरू किंवा संतांचं आई वडिलांचं ऐकतच नाहीये, तर काय भलाई होणार आहे त्या Will संतानाची? their life ever be made? त्या मुलांची जीवन कधी बनतील जी मुलं आपल्या आई बाबाचं काही ऐकत नाही? That's what God is saying. असं देव बोलतोय You want your way, की तुला तुझ्या मार्गाने करायचंय, but not my way. तुला माझा मार्ग नकोय. You think so, you know better, तुला असं वाटतं की तुला चांगलं कळतंय and you ignore me. आणि तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. But your life comes through me. पण तुझं जीवन माझ्याद्वारे बाहेर येतं. Your life comes because of me. तुझं जीवन माझ्यामुळे बाहेर आलंय. You have proud steps. आणि तुझी सगळी पावलं गर्विष्ठ आहेत. You have cold heart. तुझं हृदय गार पडलंय. You have got hard heart. तुझं हृदय कडक झालंय पाषाणासारखं. You have got closed ears. तुझे कान पण बंद झालेत. You make plans without me. तू योजना करतो माझ्याशिवाय. You make life's choices without me. तू जीवनातले निर्णय आणि निवड करतोस माझ्याशिवाय. You decide where to go. तू ठरवतो की तुला कुठे जायचंय. You decide what to do. तू ठरवतोयस तुला काय करायचंय. You decide whom to follow. तू ठरवतोयस की तुला कोणाच्या मागे चालायचंय. You trust your brains. आणि तू तुझ्या मेंदूवरती विश्वास ठेवत आहेस. But you don't trust your creator. पण तू तुझ्या निर्माणकर्त्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस, म्हणजे तुझी लक्षणं बरोबर दिसत नाहीत. I am your creator, says the Lord. मी तुझा निर्माणकर्ता असं देव म्हणतो. I have plans for you, says the Lord. माझ्या तुझ्यासाठी योजना आहेत असं देव म्हणतो. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 19 verse 21, नीतिसूत्र 19 आणि त्यातलं 21वे वचन, people may have many plans in their hearts, लोकांच्या त्यांच्या हृदयामध्ये अनेक योजना असू शकतात, but only the Lord's plans will be successful. पण केवळ परमेश्वराच्या योजनाच यशस्वी होतात. Only God's plans will happen. फक्त देवाची योजनाच घडून येईल. Are you saying तुम्ही असं म्हणताय का that your plans have failed? की तुमची योजना निकामी झाली, That your plans are not working? की तुमच्या योजना कामच करत नाहीत? There's nothing wrong with making plans, योजना करण्यात काही चुकीचं नाहीये, but to give it a push you need God. पण त्या योजनेला पुढे ढकलायला शेवटी देव लागतो. You can plan, तुम्ही योजना करू शकता, you can dream, तुम्ही स्वप्न रंगवू शकता, but only God's purposes will win. पण फक्त देवाचे संकल्प जिंकणार आहेत. God says, देव म्हणतो, if you would come to me, जर तू माझ्याकडे आलास, if you had called my name, आणि जर तू माझ्या नावाचा धावा केला असता, if you had looked to the sky जर तू आकाशाकडे पाहिलं असतं and taken my help, आणि माझी मदत जर तू घेतली असती, and I have
cried to me, आणि माझ्याकडे येऊन जर तू रडला असता, saying, Father, please help me, असं म्हणत की देवबाप्पा प्लीज तू मला मदत कर, I would have run to you like a storm wind. मी धावत आलो असतो तुझ्याकडे एखादं वादळ सुटतं तसं. I would have opened effective doors for you. प्रभावशाली दार उघडलं असतं मी तुझ्यासाठी, I would have made your paths fast like a flowing river. आणि तुझा मार्ग मी असा सब चालता येईल असा केला असता, वाहत्या नदीसारखा. I would have brought quick success in your मी life. पटकन तुझ्या आयुष्यात यश आणलं असतं. Today you are struggling. आज तू संघर्ष करत आहेस, You are spinning your own wheels. आज तुझ्या आयुष्याचं चाक तू स्वतः फिरवतोय, Things are not happening. गोष्टी घडत नाही, आयुष्याला रंगरूप येईना, There is delay. उशीर होत चालला, But now, वेळेत काहीच होईना. परंतु आता what is happening? काय चाललंय? God says you are walking alone. देव म्हणतो तू एकटा चाललायस, You are chasing after the wind. तू एकटी चालली आहे, तू हवे मागे चालली आहेस, You make plans after plans. आणि योजना तर तू करत आहेस, योजनेवर योजना, But nothing is working. पण एकही योजना सफळ होत नाही. You are knocking at closed doors. तू बंद झालेले दरवाजे वाजवत आहेस, You are digging dry ground, आणि तू वाळलेली सुकलेली जमीन खणत आहेस, expecting water. आशा ठेवून की त्या वाळलेल्या सुकलेल्या जमिनीला मी जर खणलं तर तिथून मला पाणी मिळणार. But your labor is in vain. पण तुझी सगळी मेहनत वाया जात आहे, कारण ती जमीन वाळलेली आहे, तिथे ओलावाच नाहीये. It is dry ground. ती वाळलेली जमीन आहे, तिथे पाणी लागणार नाहीये. You cry in the night, तू रात्रीच्या वेळेला रडत आहेस, but there is no peace. पण शांती नाही तुझ्यात. Peace does not come to you शांती तुझ्या जवळ येईना, because you trust your craft कारण की तू तुझ्या कलेवरती, तू तुझ्या निपुणतेवरती विश्वास ठेवलाय. more than my voice. तू माझ्या आवाजापेक्षा, माझ्या वाणीपेक्षा जास्त तुझ्या कलेवर विश्वास ठेवलायस. You follow the shadows. तू सावलीच्या मागे चालत आहेस, You don't follow the light. आणि तू प्रकाशाच्या मागे चालत नाहीस. You run to people, तू लोकांकडे धावतो, but you never run to me. पण तू माझ्याकडे कधी येत नाही. You plan big, आणि तुझ्या योजना तर मोठ्या आहेत, but pray small. पण तू प्रार्थना फार छोट्या छोट्या करतो. How will things happen for you? कशा गोष्टी घडणार तुझ्या आयुष्यामध्ये, हे समीकरण जुळत नाही. God is saying, देव म्हणतो, come back, my children. माझ्या मुलांनो, माझ्याकडे परत या, I will make your life. मी तुमचं जीवन बनवी. Sit by my fire. माझ्या आगी जवळ बसा, Speak my name. माझं नाव बोला, Let me lead you. आणि मला तुम्हाला चालवू देत, Let me feed you. मला तुम्हाला खाऊ घालू देत, Let me fight for you. मला तुमच्यासाठी लढू देत, Let me take up your case. आणि मला तुमचं जीवनी प्रकरण माझ्या हातामध्ये घेऊ दे, असं देव सांगत आहे आज. Beloved people, माझ्या प्रिय लोकांनो, man may be strong, मनुष्य असेल बलवान, but your God is stronger. पण तुमचा देव त्याच्याहूनही बलवान आहे. Your God is stronger. आपला देव, तुमचा देव त्याच्याहूनही अति बलवान आहे. मनुष्य बलवान असेल, आपला वाद नाही, पण देव अति बलवान आहे. Quick success comes when you follow the voice of God, पटकन यश कधी मिळतं? जेव्हा आपण देवाच्या वाणीला पाळतो. not by following the voice of the world. बाकी जगाची वाणी ऐकून, जगातल्या लोकांचे आवाज ऐकून काय आपल्याला पटकन यश मिळणार नाही. There is no peace in the path where there is no prayer. आणि जिथे प्रार्थना नाहीये, जिथे हात जोडलेले नाहीयेत, त्या मार्गात यश नाहीये. Even now, आताही your sun may look like it is gone down. आणि तुझा सूर्य मावळल्यासारखा दिसत असेल. Maybe the fire in your heart may be very small. कदाचित तुझ्या हृदयातली आग सुद्धा जवळजवळ बुजली आहे, विझली आहे असं वाटत असेल. Maybe you have a mustard seed faith only. आणि कदाचित तुझ्याकडे आता मोहरीच्या दाण्या एवढाच विश्वास उरलेला असेल. You may look like a broken reed. आणि तू दिसायला अगदी वाळलेला, सुकलेला, तुटलेला बोरू दिसत असशील. You may look like a melting wax. आणि तू असा दिसत असशील की हे मेण जे वितळतं ना, त्या वितळणाऱ्या मेणासारखा तू दिसत असशील. But listen to me. पण ऐका, सगळ्यांनी माझं नीट ऐका, कान उघडा. It's never too late to come to God. देवाकडे येण्यात कधी उशीर होत नाही बेटा. It's never too late to try God. देवाचे प्रयत्न करण्यात कधी उशीर नसतो. The great loving God is still waiting for you. महान प्रेमळ देव अजूनही तुझी वाट पाहत आहे. He is ready, तो तयार आहे, strong. तो बलवान आहे. He says, आणि तो म्हणत आहे, come and sit with me. ये ना माझ्या जवळ, माझ्या शेजारी बस ना. Let us reason together. चल ना आपण दोघं बसून चर्चा करू. I know where you are. मला माहितीये तू कुठेस. You are in the pit. मला माहितीये तू खड्ड्यात पडलाय. You are in chains. मला माहितीये तुला साखळ्या पडल्यात. God will take you out of those pits. आणि देव त्या खड्ड्यातनं तुम्हाला बाहेर He काढेल. will unshackle you. देव तुमच्या साख्या तोडून टाकेल. He will break them like dry twigs. आणि देव त्या साख्यांना वाळलेल्या काटक्यांसारखं तोडून टाकेल. Have enemies surrounded you? शत्रूंनी तुम्हाला घेरलंय का?
He will drive them away. शत्रू सोडत नाही, शत्रूंनी घेरलंय, देव त्या शत्रूंना सुद्धा पळवून लावेल. He will drive them away. आणि देव त्या सगळ्या शत्रूंना पळवून लावेल. Like the wind that blows away the dried leaves. जसं वारा वाळलेल्या पानांना कसं वाहायला लावतो तसं, Has evil come to you? उडवून लावतो तसं. काही अरिष्ट आलाय तुझ्यावर, God will roar like a lion. काही दुष्टाई झालेली आहे जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, देवा सिंहासारखा गरजेल. And that evil power will run like a coward beast. आणि ती सगळी दुष्टाई आणि दुष्ट आत्मे घाबरट व्यक्तीसारखे पळून जातील. My God is strong. म्हणायचा प्रयत्न असा, बेटा माझा देव बलवान आहे. No problem too big for my God. माझ्या देवाला कुठलीही समस्या फार मोठी नाहीये. No problem too big that my God cannot solve it. अशी एकही समस्या मोठी नाही की जी माझा देव सोडवू शकत नाही. No mountain too tall एकही डोंगर एवढा मोठा नाही that He cannot move it. की जो माझा देव हलवू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. No past is too dirty for God to cleanse it. आणि कुठलाही भूतकाळ किंवा कुणाचाही भूतकाळ एवढा घाणेरडा नाहीये की ज्याला देव धुवू नाही शकत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, वाक्यांमध्ये वजन आहे. कुणाचाही आणि कुठलाही भूतकाळ एवढा घाण नाहीये Yes. की ज्याला देव धुवू नाही शकणार. मग काय चिंता आहे? Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 62 verse 11, स्तोत्र 62:11, power belongs to God. सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. Power belongs to God. सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. And that's why God said आणि म्हणून देव म्हणाला in Jeremiah 33 verse 3, इर्म्या 33वा अध्याय 3रं वचन, call unto me in the days of your trouble, तुझ्या संकट समयी माझ्या नावाला तू हाक मार, and I will answer you. मी देईन तुला उत्तर. I will show you great and powerful things that you don't know about. मी तुला महान आणि सामर्थ्यवान गोष्टी दाखवीन की ज्याविषयी तुला काही पत्ता नाही. What a blessed assurance. किती धन्यवादित खात्री आहे, What a strong promise. किती आशीर्वादित धन्यवादित वचन आहे हे. A promise that you can lay your life on. असं अभिवचन की ज्या अभिवचनावरती आपण आपलं आयुष्य ओवाळून टाकू शकतो. You can cling on to these words या शब्दांना तुम्ही डिंकासारखं चिकटून जगू शकता. because these are not man's words. कारण हे माणसाचे शब्द नाहीयेत, They are eternal words of हे God. अनंत काळचे, अनंत काळच्या देवाचे शब्द आहेत. And God says आणि देव म्हटला in Isaiah 41 verse 10, यशया 41वा अध्याय त्यातलं 10वं वचन, don't be afraid. नका ना घाबरू, I am with you. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. Don't be discouraged. तुम्ही नाराज होऊ नका, I am your God. मी तुझा देव आहे. I will make you strong. मी तुला बलवान करीन, I will help you. मी तुला मदत करीन, I will hold your right hand मी तुझा उजवा हात धरीन, with my right hand of righteousness. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुझा उजवा हात धरीन. Praise God. देवाला धन्यवाद. He is talking like a father. म्हणजे देव एखाद्या बापासारखा, डॅडी सारखा आपल्याशी बोलत आहे. He is not talking like a son. देवा मुलासारखं बोलत He नाहीये, is talking like a daddy. देवा बापासारखं बोलत आहे की ये Today you need heavenly daddy. आज तुम्हाला स्वर्गीय बापाची गरज आहे. अनाथ झालाय तुम्ही सगळेजण त्या स्वर्गीय बापाशिवाय. Bible speaks of a young boy named Joseph. बायबल मध्ये एका तरुण मुलाची नोंद आहे, ज्याचं नाव आहे योसेफ. He had a dream, योसेफाला एक स्वप्न पडलं, a big dream, मोठं स्वप्न पडलं. a dream given by God, असं स्वप्न जे देवाने त्याला दिलं होतं, a plan given by God. एक योजना देवाने त्याला दिली, There was a purpose in his life, एक संकल्प होता देवाचा त्याच्या जीवनासाठी. but nothing was working पण काही काम होईना. until he trusted God. जोपर्यंत त्याने देवावर संपूर्णतः विश्वास ठेवला नाही तोवर काही घडेच ना. You may have lots of dreams, तसं तुमची स्वप्न अनेक असतील, lots of plans, तसं तुमच्याही योजना अनेक असतील, but पण it will only work when it is given to God. ती स्वप्न आणि त्या योजना तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तुम्ही त्या सगळ्या देवाच्या हातात द्याल. His story is full of faith. त्याची कहाणी विश्वासाने भरलेली आहे. His story is full of power. योसेफाची कहाणी सामर्थ्याने भरलेली आहे. His story is full of patience. त्याची कहाणी धीराने भरलेली आहे. He saw himself lifted up योसेफाने पाहिलं की तो स्वतः वर आला and wearing greatness, आणि त्याने थोरवी नेसली, standing tall. उंच उभा राहिला. He thought that plans itself was enough. त्याला असं वाटलं योसेफाला की फक्त योजना आणि स्वप्न बास आहेत. I will share it with my brothers, माझ्या भावांना जाऊन ही सगळी स्वप्न मी सांगतो and surely my brothers will be very happy for me, आणि नक्की माझ्या सख्या भावंडांना आनंद होईल मला पडलेलं स्वप्न ऐकून. because in that dream and plan कारण त्या स्वप्नात, त्या योजनेत he saw himself being lifted up
high above his family. त्यांनी पाहिलं की त्याच्या परिवारामध्ये, त्याच्या भावंडांमध्ये सगळ्यात उंच, सगळ्यात मोठा, सगळ्यात थोर तो झालाय. And so he shared it with his family, तर त्याने निरागसपणे जाऊन ते स्वप्न आपल्या परिवाराला, भावंडांना सांगितलं, expecting them all to clap for him. अपेक्षा ठेवून की माझी सगळी भावंड, माझा पूर्ण परिवार माझ्यासाठी स्वप्न ऐकून टाळ्या वाजवेल. But how wrong was he? पण किती चुकला योसेफ, किती चुकला. Just like us sometimes, कधी कधी आपण सुद्धा अगदी आपल्यासारखंच we think आपल्याला वाटतं the ones closest to us will clap first. की आपल्या जे अगदी जवळचे लोक आहेत ते आपल्यासाठी पहिली टाळी वाजवतील असं आपल्याला वाटतं. But often पण बऱ्याच वेळेला they are the first ones to crush us. आपल्या जवळची माणसंच आपला चुरडा करतात, Yes. फार खलास करतात आपल्याला. Bible says बायबल म्हणतं in Genesis 37 verse 19, उत्पत्तीचा 37वा अध्याय त्यातलं 19वे वचन, after he shared his dream with his brothers, योसेफाने आपलं पडलेलं स्वप्न त्याच्या भावंडांना सांगितल्यानंतर they nicknamed him. त्याच्या भावंडांनी त्याला नावं ठेवायला सुरुवात केली They said, आणि म्हणाले, here comes the dreamer. बघा हा आला स्वप्नाळू, Here comes the dreamer. बघा आला स्वप्नाळू. त्याला टोमणे मारले His name was changed from Joseph to dreamer. आणि त्याचं नावच त्यांनी बदललं. योसेफापासून ते त्याला स्वप्नाळू स्वप्नाळू असं म्हणायला लागले. They weren't smiling, आणि ते हसत नव्हते, they were snarling at him. पण ते असं ना खिजवल्यासारखं करत होते. Do you know, माहितीये, jealousy doesn't always live far away. ईर्ष्या आणि जळफळाट फारसा लांब राहत नसतो. Envy does not stay far away. हेवा, ईर्ष्या, जळफळाट आपल्यापासून लांब नाहीये. Sometimes कधी कधी it sleeps in the next house. शेजारच्या घरातच तो हेवा, तो तिरस्कार, तो जळफाट आपल्याला दिसतो. Sometimes कधी कधी envy sleeps in the same room. हा हेवा किंवा हा जळफाट त्याच खोलीमध्ये आपल्याला दिसतो. Yes. हो, त्या खोलीत जिथे तू आहे तिथेच. The snake outside is very scary, आणि बाहेर साप फार भयावह असतो, but the snake inside your house, पण घराच्या आतले साप they are more deadly. फार विषारी असतात. घरच्या बाहेरचे साप जरी भयावह असले तरी घरच्या आतले साप फार विषारी असतात. Joseph didn't get attacked by strangers. आणि योसेफावरती हल्ला अनोळखी लोकांनी नाही केला. He got betrayed by his own blood. सख्या भावंडांनी त्याच्या स्वतःच्या रक्तानी त्याला दगा दिलाय. His own brothers hated him. सख्या भावंडांनी त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली की आम्ही तुला मानत नाही, They threw him in the pit, आणि त्याला चक्क खड्ड्यात फेकला sold him like meat. आणि विकून टाकलं. एखादं मटन चिकन विकतात तसं. Why? का? Because of envy. तिरस्कार आणि हेवा, Because they didn't want him to dream. ईर्ष्या आणि जळफाट. कारण त्या भावंडांची इच्छा नाही की त्याला हे असं स्वप्न पडावं, त्याने ते स्वप्न पाहावं आणि त्याने एवढं मोठं व्हावं. Your own people may not want you to rise up in life. तसं तुमची जी स्वतःची माणसं आहेत ना, ज्याला तुम्ही स्वतःची माणसं म्हणतात, कधी कधी ती स्वतःची माणसं पण अशी वागतील की त्यांची इच्छा नसणार आहे तुम्ही एवढं वर यावं. They may smile, ते हसतील बाहेरून, but in their heart they are not happy. पण त्यांच्या हृदयात ते आनंदी नाहीयेत. तुमचा उत्कर्ष बघून ते जळतायत. Sometimes friends and strangers will clap for you. कधी कधी मित्र आणि अनोळखी माणसं टाळ्या वाजवतील तुझ्यासाठी की शाबास, वी आर हॅपी फॉर यू. He didn't just fall into the pit, तो फक्त खड्ड्यात पडला एवढंच नाही, he fell into a heartbreak. खड्ड्यात तर पडलाच पण त्याचं हृदयही तुटलं. And yet, तरी God was not finished. देव मात्र संपला नाही. You may be finished, but your God is not finished. तुम्ही संपाल कदाचित, पण तुमचा देव संपलेला नाहीये. The world may think you are finished, जगाला असं वाटेल की आता हे संपले, अभी एक गया, अभी एक कभी ऊपर नहीं आएगा, कभी नहीं आएगा. but God will give you a resurrection. पण देव तुला पुनरुत्थान देईल, देव तुला परत जिवंत करेल. God says, देव बोललाय, my son, don't worry. माझ्या मुला तू काळजी करू नको, I will remove you out of your pit. मी तुला तुझ्या खड्ड्यातून बाहेर काढेन. आमेन. You continue speaking your dreams, तू तुझी स्वप्न बोलत राहा, and one day you will climb the throne. आणि एके दिवशी तू सिंहासन चढणार आहेस. हालेलुया. God's plan देवाची योजना, cannot be thwarted. देवाच्या योजना धुळीत मिळत नाहीत बेटा. माणसाने काही करो, घरच्या बाहेरच्या कोणी काही करो, You prepare your heart. तुम्ही तुमचं हृदय तयार करा. एखाद्यावरती देव जर आला तर मग आला. Before the crown, prepare your heart for God. मुकुटा अगोदर तुम्ही आपलं हृदय देवासाठी तयार करा. हृदय. God won't give the throne to a heart not yet tested in the pit. ज्या हृदयाची पारख खड्ड्यात पडून झालेली नाहीये, असल्या हृदयांना देव
सिंहासनावर बसवणारही नाही. Bible says Micah 7 verse 6. मिखा 7वा अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं, A person's enemies will be from their own household. एखाद्या माणसाचे शत्रू त्याच्या स्वतःच्या घरचे लोक असणार आहेत. Matthew 10:36 says, मत्तय 10:36 म्हणतं, Your worst enemies will be right in your own family. तुझा सगळ्यात वाईट शत्रू तुझ्या घरचाच माणूस असेल. Not everyone smiling at you is cheering for you. जे सगळे तुला बघून हसतात ते तुला असं प्रोत्साहन देत आहेत अशी गैरसमज करू नको. Envy grows faster in a family than in a forest. ईर्ष्या आणि जळफळाट एखाद्या घरात फार पटकन वाढतो, जंगलापेक्षा आणि बाहेरपेक्षा जास्त पटकन घरात जळफळाट आणि ईर्ष्या वाढते. The pit may hurt you, खड्डा कदाचित तुला इजा करेल, but God uses it to build the palace for you. पण देव तो खड्डा आणि त्यातली माती तुझ्यासाठी महाल बांधायला वापरत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When family breaks you, आणि जेव्हा तुझा परिवारच तुला तोडेल, God allows you to bend you so He can bless you. तेव्हा देव तुला परवानगी देतो वाकायची, असासाठी की देवाने तुला आशीर्वादित करावं. You may break, तू तुटशील, but God's plan will never break. पण देवाची योजना कधी तुटत नाही. God just rewrote another chapter for Joseph. देवाने योसेफासाठी अजून एक अध्याय लिहून टाकला. Joseph was betrayed. योसेफाला घरच्यांनी दगा दिला. Joseph was crushed. योसेफ चुरडला. Joseph was forgotten. योसेफ खलास झाला, म्हणजे सगळे त्याला विसरले. But yet he was not defeated. तरी तो पराजयी नाही झाला. Why? हरला नाही का? Because कारण God's hand was still on the dream He gave. देवाचा हात त्या स्वप्नावरती अजून पण होता, जे स्वप्न देवाने त्याला दिलं होतं. Don't throw away your dreams. तुमची स्वप्न फेकून नका देऊ. Color it. त्या स्वप्नांना रंग द्या. From black and white, color it. त्या स्वप्नांना काळ्या पांढऱ्यापेक्षा रंगीत रंगीत रंग द्या. Or maybe किंवा कदाचित your dream is black and white. तुझं स्वप्न असेल काळं पांढरं, God will paint it with different colors. देव ते वेगवेगळ्या रंगांनी रंगवेल. Even when man throws you in a pit, आणि मनुष्यानी जरी तुला खड्ड्यात फेकलं, God is still seeing you seated on the throne. देव अजूनही हेच बघतोय की हा सिंहासनावर बसणार आहे. मी बघतोय त्याला, देव असं म्हणतो. Bible says in Genesis 39 verse 2, उत्पत्ती 39:2 मध्ये बायबल म्हणतं, God was with Joseph. देव योसेफा संगती होता. मराठी बायबल. And God lifted him up to become the prime minister of Egypt. देव योसेफा संगती होता म्हणून तो सफल झाला आणि देवाने त्याला मिस्र देशाचा पंतप्रधान केलं. Praise God. पंतप्रधान देशाचा. एकेकाळी घरचे मानत नव्हते, आता देश सलाम करतो. A God-given dream doesn't come to be fulfilled overnight, देवाने दिलेली स्वप्न मात्र एका रात्रीत साकार होत नाहीत बरं का, but it will be fulfilled one day. पण एके दिवशी मात्र ते स्वप्न पूर्ण होणार. You might be in the pit tonight, कदाचित आज रात्री तुम्ही खड्ड्यात असाल, but my God is still working. माझा देव अजूनही काम करत आहे. You don't need shortcuts when God is with you in the process. तुम्ही शॉर्टकट काढायची गरज नाहीये. जेव्हा देव तुझ्या सोबत त्या प्रक्रियेमध्ये आहे तेव्हा तू शॉर्टकट आणि पळवाटा काढू नको. Joseph's plan flourished because he had stayed faithful. योसेफाची योजना सफल झाली, समृद्धीला आली का? कारण की तो विश्वासू राहिला And he trusted God's timing. आणि देवाच्या वेळेवर त्याने विश्वास ठेवला. Say, not my time, let your time come to pass. असं म्हणा माझ्या मागे की देवबाप्पा माझी वेळ नाही तर तुझ्या वेळेत कर. You may lose your coat like Joseph. आणि कदाचित तुमचाही योसेफासारखा, जसा योसेफाचा सप्तरंगी झगा गेला तसा तुमचाही गेला असेल, But you will never lose your calling. पण पाचारण नाही जाणार. लोकांनी तुमचे कोट जरी काढले तरी त्या देहावर असलेलं पाचारण जात नाही राजा. वन्स कॉल्ड ऑलवेज कॉल्ड. एक बार बुलाया आखिर तक बुलाया. Joseph didn't push his plans. योसेफाने त्याच्या योजना ढकलून नाही पुढे आणली. He waited for God's promotion. त्याने वाट पाहिली की देव मला बढती देईल, My God will give me promotion. माझा देव मला बढती देईल. And that day came. आणि तो दिवस आला. Bible says बायबल म्हणतं in Psalm 40 verse 2, स्तोत्र 40:2,
He has pulled me out of a deep hole, त्याने मला मोठ्या खड्ड्यातनं बाहेर खेचलं. out of the mud, त्याने मला मातीतून चिखलातून बाहेर आणलं. out of the dirt, त्याने मला घाणीतून बाहेर आणलं. and He set my feet on a rock आणि त्याने माझे पाय खडकावर रोवले and made my steps steady. आणि माझ्या पावलांना स्थिर स्थावर केलं. Praise God. हालेलुया. Even if you are in a pit tonight, जरी आज रात्री तुम्ही खड्ड्यात असाल, my God has got a rope ready to pull you out. माझ्या देवाकडे दोर तयार आहे तुला वर खेचायला. Bible says in Habakkuk 1 verse 13, हबक्कूकचा पहिला अध्याय त्यातल्या 13व्या वचनात बायबल म्हणतं, see the promise of God. पहा देवाने दिलेलं अभिवचन पहा. Now I will break your chains. आता मी तुझ्या साख्या तोडीन I will tear away the ropes holding you. आणि ज्या दोऱ्या तुला धरून ठेवतायत त्या दोऱ्यांना मी तोडून टाकीन. Chains are no match for God's hands. साखळ्या काहीच नाहीये देवाच्या हातांसमोर. त्या साखळ्या काय लोखंडी असू देत किंवा काही असू देत, देवासमोर त्या काही नाहीत. Today people make big plans आज लोक मोठ्या मोठ्या योजना करतात in relationships, नात्यांमध्ये, saying this will be love forever. असं म्हणून की आपलं हे कायमचं प्रेम असणार आहे. Suddenly there are broken hearts. आणि अचानक हृदय तुटतात. मग They say, म्हणतात this is my business. माझा व्यवसाय आहे This will be successful. आणि हा माझा व्यवसाय यशस्वी होणार. Suddenly debts. अचानक कर्जबाजारी And होतात. loss. आणि नुकसान. In health they say, आरोग्यात ते म्हणतात I will stay strong. मी बलवान राहणार. That suddenly sickness comes. अचानक काहीतरी आजार होतो. In life they say, I will rise. आयुष्यामध्ये ते म्हणतात मी वर येणार, मी उत्कर्षाला येणार. Then everything collapses. आणि अचानक सगळं ढासळतं. अचानक सगळे अचानकच होतं. Man builds castles, मनुष्य महाल बांधतो खरे, but the storm does come पण वादळ येतं ना बेटा, and the castle turns into dust. आणि मग तो महाल धुळीत बदलतो. The problem is not planning, समस्या योजना रंगवण्यात नाहीये, it's who we trust in. पण आपला विश्वास कुणावर आहे यामध्ये प्रॉब्लेम आहे. It's not wrong to make plans. बाकी योजना करणं चुकीचं नाहीये, सगळे योजना करू शकतात. Even ants make plans for winter. मुंग्या असतात ना, लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, त्या पण हिवाळ्यासाठी योजना करतात. पण Man plans without God. मनुष्य देवाशिवाय योजना करतो ना तिथं पडतो. Man walks without prayer. मनुष्य प्रार्थना केल्याशिवाय चालतो ना ती हिम्मतच चुकीची आहे. Man walks without God's presence. मनुष्य देवाच्या सहवासाशिवाय चालतो ना तो सपशेल घोटाळा आहे. Man does not give a thought to God. मनुष्य देवाचा विचारच करत नाही ते तर पूर्णच अपयश आहे. Man dreams big, मनुष्य स्वप्न मोठी रंगवतो but forgets the creator of dreams. पण त्या स्वप्नांच्या निर्माणकर्त्यालाच विसरतो. ते कसं चालेल? And the devil is busy. आणि सैतान व्यस्त आहे. He has come to steal, kill and destroy. सैतान लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला चाललेला आहे. He fights every plan that you make. आणि जी प्रत्येक योजना तुम्ही करता त्या प्रत्येक योजनेला लढा द्यायला सैतान आलाय. The devil throws stones at you every day. सैतान रोज तुमच्यावरती दगड फेकतो. He whispers lies in your ears. आणि सैतान येऊन तुमच्या कानात काहीतरी खोटं बोलून जातो. नाही होणार, तू असलाच आहे, असं सगळे बोलतायत, तसंच होणार आहे, तू बरोबरच नाहीये. Sometimes you feel a thought coming in you. कधी कधी तुम्हाला जाणवतं एक विचार तुमच्यात आला You will never succeed. आणि तो विचार म्हणतो तुला नाही कधी यश मिळणार, You will never come up. तू नाही कधी वर येणार, You will die. तू मरणार आहेस, In this sickness you will या die. आजारातच तू मरणार आहेस, In this debts you will die. या कर्जबाजारीपणात तू मरणार आहेस, Or go and commit suicide. नाही तर जा आत्महत्या कर, Or run away from जा home. ना, घर सोड ना, पळून जा घर सोडून. And that's what he did with our first parents on this earth. असंच केलं सैतानाने आपल्या पहिल्या पालकांसोबत, या पृथ्वीवरचा पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. When God made our first parents on this earth, देवाने जेव्हा या पृथ्वीवरती पहिला पुरुष पहिली स्त्री आपले प्रथम पालक निर्माण केले, God warned them, देवाने त्यांना सूचना दिली होती do not listen to the voice of the devil. की तुम्ही दोघं जण सैतानाचं ऐकू नका. If you do, जर तुम्ही सैतानाचं ऐकलं my plans will not flourish in your तर life. माझ्या योजना तुमच्या जीवनात सफळ होणार नाहीत. But they listened to the devil. परंतु त्यांनी सैतानाचं ऐकलं, They believed the voice of the devil. सैतानाच्या आवाजावर त्यांनी विश्वास ठेवला And so God's plan was set aside. आणि मग देवाची योजना बाजूला राहिली. And from that day, त्या दिवसापासून every man started to build his own plans. प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या योजना करायला सुरुवात केली की
मेरी मर्जी, मला जे हवं ते मी करीन. What is man's plan? माणसाच्या योजना काय असतात? It is survival mode now. माणसाच्या योजना असतात की नाही, माझा निभाव लागला पाहिजे, मी टिकलं पाहिजे, Somehow I will survive. कसंही करून मी टिकलं पाहिजे, माझं नाव राहिलं पाहिजे. And so today people try. आज लोक प्रयत्न करतात I will fix my way. की माझ्या रीतीनं मी माझं सगळं दुरुस्त करीन, I will do it my way. माझ्या रीतीनं मी करीन, मी माझं बघून घेईन, I'll build success with my own hands. माझ्या स्वतःच्या हातांनी मी यश बांधीन. But it all fails. पण नाही होत बेटा, ते सगळं अपयशी होतं. Many things we cannot do on our own. अनेक गोष्टी आपण स्वतःवर करू शकत नाही. एक तर पहिलं हे समजून घ्या. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 14 verse 12, नीतिसूत्र 14:12, there is a way that seems right to a man, एक मार्ग आहे जो माणसाला बरोबर वाटतो, but its end is death. पण त्या मार्गाचा अंत मरण आहे. You are walking on that path, तुम्ही त्या मार्गावर चालताय little realizing that death is waiting for you. आणि अजिबात तुम्हाला पत्ता नाहीये की मरण तुमची वाट पाहत आहे. But if you give your life in the hands of God, पण तुम्ही तुमचं जीवन जर देवाच्या हातात दिलं, He will put you on the path of life. देव तुम्हाला जीवनी मार्गावर आणून सोडेल. And that's the reason why God sent Jesus on this earth. याच कारणास्तव देवाने येशूंना या जगात पाठवलं. And Jesus said, आणि येशू म्हणाले, I am the way, the truth and the life. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. No man comes to the Father without me. एकही माणूस माझ्याशिवाय देवबापापर्यंत पोहोचू नाही शकत. God didn't give up on us. देवाने आपल्यावर हार नाही मानली. God said देव बोलला in Jeremiah 29 verse 11, इर्म्या 29:11, I know the plans I have for you, मला माहित आहे माझी योजना तुझ्यासाठी काय आहे. plans to prosper you, माझी योजना आहे तुला समृद्ध करावं. not plans to destroy you, माझी अशी योजना नाही की तुझा नाश करावा, but to give you hope and future. तुला आशा आणि भवितव्य द्यावं, अशी माझी योजना आहे. What a great plan God has for you. म्हणजे किती महान योजना आहे देवाची तुझ्यासाठी. लक्षात येते? You need to trust on Him. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. and with His coming, आणि येशूंच्या आगमनाने the door to God's plan opened once again. देवाच्या योजनेचं द्वार परत एकदा उघडलं. The way to go back to God's plan is only through Jesus. देवाच्या योजनेकडे परत जायचा मार्ग फक्त येशूंद्वारेच आहे. You want life to work again? तुमची इच्छा आहे जीवनाने परत काम करावं. You want peace? तुमची इच्छा आहे तुम्हाला शांती हवी. You want purpose? तुम्हाला काहीतरी संकल्प हवाय. You want power? तुम्हाला सामर्थ्य हवंय. काहीतरी Then you must lay aside your own plan and trust God's plan for मग you. पहिलं तर तुम्ही स्वतःच्या योजना बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि देवाच्या योजनांवरती अंधासारखा विश्वास ठेवला पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 58 verse 11, यशया 58:11, the Lord will always guide you. परमेश्वर नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will give you strength in dry places. तो नेहमी तुम्हाला वाळलेल्या जमिनीवर सुद्धा ताकद देईल. He will give strength in dry places. वाळलेल्या जागी पण तो तुला शक्ती देईल. And you will be like a well-watered garden. आणि तू तिथेही असा असशील की जणू चांगलं पाणी मिळालेली बाग आहे. वाळलेल्या जमिनीत तू असा दिसशील की जणू चांगलं पाणी मिळालेली बाग आहे. This is God's language. ही देवाची भाषा आहे. किती वेगळी आहे माणसाच्या भाषेपेक्षा. Even dry land becomes green when God walks with you. देव जर तुझ्या सोबत चालत असेल ना, वाळलेल्या जमिनी पण हिरव्यागार होतात. आपण म्हणतो पाटाचं पाणी, देव माझं पाणी. Man's plan fails, मनुष्याच्या योजना निकामी होतात, but God's plan saves. पण देवाची योजना मात्र पुढे जाते. Devil will ruin your plans, सैतान तुमच्या योजनांचा नाश करणार, but my Jesus will restore your destiny. पण माझे येशू ना तुमच्या जीवनांच्या दिशांना परत पुनर्वसित करणार. For the first 27 years of my life, माझ्या आयुष्यातली पहिली 27 वर्ष all my plans failed. माझ्या सगळ्या योजना अपयशी ठरल्या. नीट ऐका मी काय The म्हणतो. moment I trusted Jesus, पण ज्या क्षणाला मी येशूंवर विश्वास ठेवला, He opened up His plan for me येशूंनी त्यांच्या योजना माझ्यासाठी उघड्या केल्या and He made me successful. आणि येशूंनी मला यशस्वी केलं. 27 वर्षाचा मी असताना येशूंकडे आलो. आज मी जवळजवळ 67 आहे. God didn't throw me away. देवाने मला फेकलं नाही. He sent Jesus to get me back. येशूंना पाठवून दिलं देवाने मला परत आणायला. की कुठे चालला,
माझ्याकडे परत ये. Your strategy may not work all the time. तसं तुमच्या योजना नेहमी काम करणार नाही. Your strategy may not save you. तुम्ही किती डोकं लढवलं ना तरी तुमच्या योजना नेहमी तुम्हाला वाचवणार नाहीत. But the cross of Christ will save you. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला नेहमी तारेल. शेवटी देव हा लागतोच बेटा. संपला, विषय संपलेला आहे. The throne was lost in the Garden of Eden. सिंहासन हरवलं एदेनेच्या बागेत. But we reclaimed it at the foot of the cross. पण त्या वधस्तंभाच्या त्या क्रुसाच्या पायथ्याशी आपण ते सिंहासन परत मिळवलं. एदेनेच्या बागेत गमवलेलं क्रुसाच्या पायथ्याशी परत मिळवलं. वा वा, हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 18 verse 1, स्तोत्र संहिता 18:1, He rescued me from my powerful enemy. माझ्या सामर्थ्यवान अशा शत्रूंपासून त्याने मला वाचवलं. Why? का? Because they were too strong for me. कारण माझे शत्रू माझ्यासाठी फार बलवान होते. Even if enemy is stronger than you, जरी शत्रू तुझ्याहून जास्त बलवान असला ना God is stronger than your enemy. तरी देव शत्रूपेक्षा जास्त बलवान आहे. म्हणून देवाला घेऊन फिरायचं, आपण सुरक्षित. Bible says बायबल म्हणतं in Romans 10 verse 13, रोम करा 10 अध्याय 13 वचन, everyone who calls on the name of the Lord shall be saved. जो प्रत्येक जण प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तारला जाईल, तो वाचेल, तारला जाईल. No special pass is needed. बाकी काही स्पेशल खास पास तिकीट वगैरे गरजेचं नाही. Just call him, he said. फक्त हाक मार असं म्हणतो. No visa, बाकी विजा नाही, no pass. काही पास लागत नाही, विजा लागत नाही. Bible says in Mark 10:27, मार्कचा 10 अध्याय 27 वचन बायबल म्हणतं without man many things are impossible. देवाशिवाय, माणसाशिवाय अनेक गोष्टी अशक्य आहेत. देवाशिवाय अनेक गोष्टी अशक्य आहेत. Without God many things are impossible. देवाशिवाय अनेक गोष्टी अशक्य आहेत. But with God all things are possible. पण देवाला सोबत घेतलं तर सगळं शक्य आहे. No limit. काही मर्यादाच नाही. With God there is no limitations. देवाला काही मर्यादा नाही ना. देवाला सोबत घेतलं तर सगळं शक्य आहे. Nothing is too hard for the Lord. कारण देवाला काही अवघड नाहीच आहे. Bible says in Mark chapter 5, मार्कचा 5 अध्याय बायबल म्हणतं there was a woman एक बाई होती, who had bleeding trouble for 12 years. त्या बाईला 12 वर्ष रक्तस्रावाचा आजार, 12 वर्ष रोज ब्लिडिंग. She had suffered under many doctors. आणि अनेक डॉक्टरांकडे ती जाऊन आली, She spent all her money, सगळे पैसे खर्च केले, but she did not get better. पण ती काही बरी झाली नाही. In fact, she became worse. उलट पक्षी तिची अवस्था अजून खालावली. पैसे संपले पण बाई बरी नाही झाली. She had a sickness that wouldn't be healed. असा आजार झाला तिला की जो आजार बराच होईना. Bleeding wouldn't stop. रक्तस्राव थांबेच ना. She tried every doctor. सगळे प्रयत्न केले, सगळ्या डॉक्टरांकडे गेली, Got worse. पण तब्येत अजून खालावली. The more you try the world, the more worse you will become. जेवढं जास्त तुम्ही या जगाचे प्रयत्न कराल ना तेवढं जास्त खालावाल बर का. She followed man's plans, ती माणसाच्या योजनांमागे चालली. medicine, money, औषध, पैसा, Doctors, डॉक्टर, methods. रीती, प्रकार, असं करून बघू, तसं करून बघू, but nothing worked. पण नाही ना झालं काही. God's plan always works. देवाच्या योजना मात्र नेहमी काम करतात. One touch of Jesus, येशूंचा एक स्पर्श the plan will work. आणि योजना सफळ होणार. येशूंचा एक स्पर्श आणि योजना सफळ. She heard about Jesus, या बाईच्या कानांवर येशूविषयी आलं. so she came behind him in the crowd, तर ही बाई ना लोकांच्या गर्दीतून येशूंच्या मागे मागे आली touched the hedge of his garment, आणि येऊन येशूंच्या जग्याच्या काठाला बाईनी स्पर्श केला. because she thought, तिला वाटलं if I can just touch his clothes, जर फक्त जाऊन मी येशूंच्या वस्त्राला स्पर्श I केला will be healed. तर बस मी बरी होईन. She didn't meet him face to face. ती काही समोरासमोर जाऊन येशूंना भेटली नाही. She didn't say long prayers. तिने काही मोठ्या लांबलचक प्रार्थनाही केल्या नाहीत. She just believed तिने फक्त विश्वास ठेवला and touched the hem of the garment of Jesus. आणि जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. Immediately, लगेच she was healed. बाई बरी झाली. लगेच The bleeding stopped. रक्तस्राव थांबला. She felt in the body that she was healed. तिला जाणवलं तिच्या देहात. कळतं आपापलं ना बायकांना, तसं तिलाही जाणवलं की रक्तस्राव थांबलाय. Bible says बायबल म्हणतं in Mark 5:29, मार्कचा 5 अध्याय 29 वचन, Jesus said, येशू म्हणाले, daughter, मुली, your faith has healed you. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं बेटा. Your faith in me has healed you. तुझा माझ्यावरचा जो विश्वास आहे त्या विश्वासाने तुला बरं केलं. Go in peace. जा शांतीनं Be free from your suffering. आणि तुझ्या त्रासांपासून मुक्त हो. That's what Jesus is telling you tonight. असं आज रात्री येशू तुम्हालाही सांगतात. Go in peace. जा शांतीनं Be free from your suffering. आणि तुझ्या त्रासांपासून मुक्त हो. She Amen. didn't only get body healing. तिला फक्त शारीरिक आरोग्य मिळालं एवढं नाही, She got healing in her soul, जीवालाही आरोग्य मिळालं, peace in her mind, मनाला शांती मिळाली blessing in her life. आणि आयुष्याला आशीर्वाद लागले.
आमेन. Man's plan used everything she had. माणसाच्या योजनेनं त्या बाईकडे असलेलं सगळं संपवलं. बाई पण संपली, पैसाही संपला, गावातले सगळे डॉक्टरही संपले, But gave nothing back to her. पण परत तर काही मिळालं नाही, सगळं संपलंच. God's plan needed only a faith. देवाच्या योजनेला काय लागलं? देवाच्या योजनेला फक्त विश्वास लागला. And that gave her everything she needed. त्या विश्वासाने तिला लागणारं सगळंच दिलं. Doctors want your money. डॉक्टरांना कधी कधी तुमचा पैसाच हवा असतो. Not always. नेहमी नाही, कधी कधी असं होतं की डॉक्टरांना तुमचा फक्त पैसाच हवा You cannot help it. आणि नाही काही करू You शकत have आपण. to pay. तो पैसा द्यायलाच लागतो. डिपॉझिट घेतल्याशिवाय पेशंटला दवाखान्यात घेत नाहीत. The Lord Jesus says, प्रभू येशू म्हणाले, do you have faith तुझा विश्वास आहे का in your pocket? खिशावर? And give it to me then. तुझ्या खिशावर? तर मग मला दे. Do you have faith in your pocket? तुझ्या खिशावर तुझा विश्वास आहे? खिशात तुझं पैसे आहे का? असं का खिशात तुझं विश्वास आहे का? तुझ्या खिशात काय आहे? ती म्हटली पैसे नाहीये, ती म्हणाली पैसे नाहीये, फक्त फेथ आहे. बोला हालेलुया. विश्वास आहे. आमेन. Okay, give it to me मग मला दे ना तो विश्वास, and I will give you healing. मी तुला आरोग्य देतो. तुझ्या खिशात मला पैसा नकोच आहे, विश्वासच हवा आहे, तो दे, आरोग्य घे. She tried man's help for 12 years. तिनं माणसांच्या मदतीचा प्रयत्न 1 नाही 2 नाही 12 वर्ष केला. Jesus healed her in 12 seconds. येशूंनी तिला 12 सेकंदात बरं केलं. बोला, एवढा फरक आहे. माणसांच्या मदतीचा प्रयत्न बाईनी 12 वर्ष केला, येशूंकडे आली आणि 12 सेकंदात काम झालं. Doctors gave her pain. डॉक्टरांनी तिला वेदनाच दिल्या, Jesus gave her peace. येशूंनी तिला शांती दिली. Faith was her touch. विश्वास तिचा स्पर्श And Jesus became her cure. आणि येशू तिचा आरोग्य. विश्वास म्हणजे काय? तिचा स्पर्श. आणि येशू म्हणजे काय? तिचा आरोग्य. When human hands fail, मानवी हात जेव्हा अपयश देतात, heaven's hand is ready to heal. स्वर्गीय हात बरं करायला तयार आहे. What about you? तुमचं काय? How long have you been trying to fix it yourself? आता हे या रक्तस्रावी बाईचं झालं. तुझं काय? किती वर्ष स्वतःवर सगळं काही करायचा प्रयत्न करून डोकं फोडलंय? How many experts you have tested? आणि किती एक्सपर्ट लोकांकडे गेलास, तज्ञ लोकांकडे गेलास? How much pain have you buried? किती वेदना गाडल्या, पुरल्या? How many times you have told yourself, I will get better? किती वेळेला स्वतःला असं म्हणालास, नाही नाही मी बरा होईन, होणार आहे माझं बरं, Tomorrow's morning will be different. उद्याची सकाळ माझी वेगळी असणार आहे, You will see a new me tomorrow. उद्या तुम्हाला नवीन मी दिसणार आहे, असं किती वेळेला बोललात? And that morning never came. आणि ती सकाळ तर कधी आलीच नाही. You tried man's plans. तुम्ही माणसांच्या योजनांचा प्रयत्न You केला, tried your own strength. तुम्ही स्वतःच्या शक्तीवर प्रयत्न केला, You have spent your time, energy, tears, and maybe even money. तुम्ही तुमची वेळ, ऊर्जा, शक्ती आणि कदाचित पैसा सुद्धा सगळा संपवला. But you are still bleeding on the inside like this issue of with a woman with the issue of blood. पण तरी तुम्ही आतून रक्तबंबाळ आहात, रक्तस्रावी स्त्री सारखे आतून रक्तबंबाळ. It's time to reach for Jesus. वेळ आली आता येशूंकडे यायची, येशूंपर्यंत पोहोचायची. Even if you don't carry money in your pocket, carry faith in your pocket. आणि येशूंकडे पोहोचताना खिशात पैसे नसले तरी चालतील, विश्वास जरूर घेऊन याल, कारण ते विश्वासावर काम करतात. Heaven works on faith. स्वर्ग, ऊपर की दुनिया विश्वासावर काम The करते. world works on money. जग पैशावर काम करतं. फरक किती आहे बघा. जग पैशावर काम करतं, वरचं जग स्वर्ग विश्वासावर काम करतं, जिथं आपल्या सारख्यांचं जमतं. The woman did not debate with Jesus. त्या बाईनं येशूंशी काही वाद नाही घातला, She just touched him. फक्त जाऊन स्पर्श केला. नो क्वेश्चन, आज प्रश्न विचारले She नाही, didn't even ask for a काही miracle. प्रश्न विचारला नाही, वाद घातला नाही, चमत्कार करून द्या ना वगैरे काही नाही. She just believed फक्त- on the one whom she saw in front of her. ज्याला ती बघती आपल्या नजरेसमोर, त्या येशूंवर तिने विश्वास ठेवला. She didn't wait, she moved. तिने वाट नाही पाहिली, ती सरळ निघाली. If you put your hands in your pocket, you will not get your healing. तुम्ही खिशामध्ये हात घालून बसलात ना तर आरोग्य मिळणार नाही. But you spread your hands before him and touch him, you will get your healing. त्याच्या समोर हात पसरा आणि मग त्याला स्पर्श करा, आरोग्य मिळेल. You tried everyone, now try Jesus. सगळ्यांचे प्रयत्न तुम्ही केलेत ना, मग आता एक येशूंचा प्रयत्न करा. Doctors can treat you, Jesus can change you. डॉक्टर तुमचा उपचार करू शकतात, येशू तुम्हाला बदलूनच टाकतात. फरक आहे.
You don't need to touch a stone, you need to touch Jesus. तुम्ही दगडांना स्पर्श करायची गरज नाही, येशूंना स्पर्श करा. You don't even have to touch the throne, you have to touch the edge of the garment of Jesus. सिंहासनालाही स्पर्श करायची गरज नाही, येशूंच्या जग्याच्या हा काठाला स्पर्श करा. अख्खा जगाही धरायची गरज नाही. Stop bleeding in silence. शांततेनं रक्तस्राव आणि रक्तबंबाळ होणं संपवा. बास आता, Enough. बास. Stop bleeding in silence. शांततेमध्ये रक्तबंबाळ होणं थांबवा Start believing in faith. आणि विश्वासाने विश्वास ठेवा. Wipe away your tears अश्रू पुसून टाक बरं. and चल, trust on Jesus. अश्रू पुसून टाक आणि येशूंवर विश्वास ठेव. God doesn't need your strength. देवाला तुझ्या शक्तीची गरज नाही, He needs your surrender. देवाला तुझ्या समर्पणाची गरज आहे. देव म्हणतो मला तुझं काही नको, मग काय हवं? देव म्हणतो मला तू हवा. He doesn't want to see how powerful you are. देवाला हे नाही बघायचं की तू किती सामर्थ्यवान आहेस. Your performance means nothing to God. तुझा परफॉर्मन्स, तुझं सादरीकरण देवासमोर शून्य आहे. Your bank balance means nothing to God. तुझा बँकेतला बॅलन्स देवाला काही अर्थ ठेवत नाही. But your bended knees will work wonders for you. पण तुझे टेकलेले गुडघे, वाकलेले गुडघे असतील ना, तर ते बघून देव चमत्कार करेल. I heard a testimony. मी एक साक्ष ऐकली. There was this sister whose name was Payal. एक बहीण जिचं नाव आहे पायल. In 2008, 2008 मध्ये she got married. तिचं लग्न झालं She was full of dreams, आणि तिची पण स्वप्न होती, full of plans. तिच्याही योजना होत्या. She and her husband planned for a baby, तिनं आणि तिच्या नवऱ्यानं मिळून असा विचार केला की आता आपण एक संतान होऊ देऊ that this is the right time. आणि आपल्यासाठी आता ही योग्य वेळ आहे, आपण संतान होऊ देऊ. But nothing happened. पण तिला दिवस जाईना. She tried medicines. प्रयत्न केले, औषधं खाल्ली, She visited doctors. डॉक्टरांकडे गेली, She spent all her money, पैसा सगळा खर्च केला, but nothing was happening. पण तिला गर्भधारणा She होईना. cried and cried. रडली रडली रडली. अशा अवस्थेत बायका किती रडतात तुम्हाला माहित आहे. She waited and waited. वाट पाहिली, वाट पाहिली, वाट पाहिली. 1 month, एक महिना, 6 मग months, 6 महिने, 1 year, एक वर्ष, 2 years, 2 वर्ष, 5 years, 5 वर्ष, 10 years, 10 वर्ष, 15 years. 15 वर्ष, No breakthrough. काही तिला यश आलं नाही, दिवस गेले नाहीत. Doctor said it is abnormality. डॉक्टर म्हणाले की हे काहीतरी वेगळंच आहे, हे अबनॉर्मल आहे, हे साधारण नाहीच आहे. Prescriptions were changed. औषधं सारखी बदलून बदलून दिली तरी होईना. Doctors were changed. डॉक्टर बदलले, कधी हे कधी Hospitals were ते, changed. दवाखाने बदलले, कधी हा कधी तो, But the results remained the same. पण रिझल्ट तोच, दिवस जाईच ना. No baby, no hope. संतान नाही, आशा नाही. She did everything right. सगळं बरोबर केलं होतं त्या बहिणीनं She took all the right treatment. आणि सगळे योग्य उपचार घेतले होते She followed the advice to the T. आणि अगदी डॉक्टरांनी सांगितलेला सगळा सल्ला तिने पाळला. But पण sometimes man's plan has no power. कधी कधी माणसांच्या योजनेमध्ये सामर्थ्य नसतं ना, त्याचं हे उदाहरण आहे. When hope dries up, आशा वाढली ना, only heaven can rain down a miracle for you. की आता स्वर्गच तुझ्यावरती चमत्काराचा पाऊस पाडू शकतो. वाढलेल्या आशेवर चमत्कारांचा पाऊस पाडणारा फक्त देव आणि स्वर्ग आहे. Then Jesus came into her story. मग येशू तिच्या कथेत आले. Introduce Jesus in your story. येशूंना तुमच्या जीवनी कथेत जरा परिचित करून घ्या. Your story will change. तुमची कथा बदलेल. One day, एके दिवशी a relative told her about Jesus, तिच्या कोणी नातेवाईकांनी तिला येशूंविषयी सांगितलं. and she came to our church ऐकून ती आपल्या चर्चला आली. that one Saturday. एका शनिवारी, जसं And आज she तुम्ही आलाय. cried and cried. आली, मग रडली रडली, खूप रडली. Lord Jesus, remember me. म्हणाली, प्रभू येशू माझी आठवण ठेवा, Touch me. मला स्पर्श करा. I need a son. मला संतान पाहिजे, मला पुत्र संतान पाहिजे, She felt peace. मला मुलगा पाहिजे. आणि तिला शांती मिळाली. And she kept coming and coming. मग ती येत राहिली, येत राहिली. Then a miracle happened. आणि मग चमत्कार घडला. What happened? काय झालं? God's plan succeeded. देवाची योजना यशस्वी झाली. वाढलेल्या आशेवर स्वर्गातला चमत्कार पडला. After just 1 month of attendance, एकच महिना ती आपल्याकडे सभेला यायला she लागलेली conceived. आणि तिला दिवस गेले. 15 वर्षांनंतर God didn't just touch her womb. देवाने फक्त तिच्या ओटीपोटाला स्पर्श केला He एवढं नाही, touched her spirit, तिच्या आत्म्यालाही स्पर्श केला. her tears, तिचे अश्रू her timeline. आणि तिची जी काही वेळापत्रक तिचं, त्या A सगळ्याला. baby boy was born. आणि पुत्र संतान जन्माला आलं. 15 years of waiting ended with one touch from heaven. 15 वर्ष जी तिने वाट पाहिली, त्याचा अंत स्वर्गाच्या एका स्पर्शाने झाला. When man runs out of options, आणि जेव्हा माणसाकडे पर्याय राहत नाहीत ना,
God steps in. मग देवात येतो. पर्याय सगळे संपले पाहिजेत. पर्याय असले की आपण देवाकडे येत नाही का आपण एवढी सरळ जात नाही. पर्याय संपले की आपण देवाकडे येतो. Man treated the problem. मनुष्याने समस्येला उपचार दिले. Jesus treated our soul and the body. येशूने तिच्या जीवाला आणि देहाला उपचार दिला. Doctors gave report after report. डॉक्टरांनी रिपोर्ट वर रिपोर्ट दिले. My Jesus gave results. येशूंनी रिझल्ट दिला. फरक आहे ना, खूप फरक आहे. 15 years of failure 15 वर्ष अपयश ended with 1 month of faith. एका महिन्याच्या विश्वासामध्ये सगळं बदललं. 15 years 15 वर्ष कशाला म्हणतात राजा? of our plans. 15 वर्षाच्या आपल्या योजना. 1 month of our faith. एक महिन्याचा तिचा विश्वास. Man can give you medicines. मनुष्य तुला औषध देऊ शकेल. Only God can give you miracles. देवच चमत्कार देतो. चमत्कारासाठी शेवटी देवच लागतो. Hope came when Jesus entered the room. येशू जेव्हा खोलीत आले, आशा आली. Will you keep bleeding quietly? मग काय तू शांतपणे असाच रक्तबंबाळ राहणार आहेस? Or will you reach out in faith and touch Jesus? का विश्वासाने पुढे येऊन येशूंना स्पर्श करणार आहेस? तू ठरव. Because Jesus is going to come down now. कारण येशू आता खाली उतरणार आहेत. And by one touch, आणि एका स्पर्शानं, one moment of true faith एक क्षण खरा विश्वास can heal your body, soul and your situation. तुझ्या जीवाला, तुझ्या आत्म्याला, तुझ्या परिस्थितीला आरोग्य देऊन जाणार Say, आहे. Lord Jesus, म्हणा, प्रभू येशू, I have tried my ways मी माझ्या रीतीने प्रयत्न केले and it failed. आणि मला अपयश मिळालं. I come now with faith, आता मी विश्वासाने येत आहे. like the woman with the issue of blood, रक्तस्रावी स्त्री प्रमाणे, like this woman who needed a child. ही जी माझी बहीण जिला संतान हवं होतं तिच्या प्रमाणे, I believe just one touch from you मी विश्वास ठेवत आहे तुझा एक स्पर्श can change everything in my life. सगळं काही माझ्या जीवनात बदलू शकेल. Heal me, Lord. मला बरं कर प्रभू. Restore me, Jesus. मला पुनर्वसित कर येशू. Lift me, Jesus. मला उचल येशू. Speak peace in my life. माझ्या आयुष्यात शांती बोल. I reach for you today, आज मी तुझ्याकडे हात पसरत आहे. not with my hands only, फक्त माझ्या हातांनी नाही, but with my whole heart. माझ्या संपूर्ण हृदयाने मी तुझ्याकडे येत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. हालेलुया. Something is already happening. काहीतरी ऑलरेडी व्हायला लागलं. Something is already happening. नक्की काहीतरी व्हायला लागलेलं आहे. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. देवाच्या दारी आलेलेच आहात ना, तर देवावर विश्वास ठेवा. Yes, use your brains. Use your talent. Use Buddhi- your craft. बुद्धी वापरा, तुमच्या कला वापरा, But don't forget God. पण त्या सगळ्या देवाला विसरायचं नाही बरं का, कारण देव कधीही लागतो. He's like a spare tire. देव म्हणजे आपलं जास्तीचं टायर असतं ना गाड्यांना, स्टेपनी, तसा आहे. We only remember when it is punctured. आपण पंक्चर झाल्यावरच त्या स्टेपनीची आठवण करतो ना. But पण the good thing is you carry that stepney wherever you go. चांगली गोष्ट काय आहे की तुम्ही पण ती स्टेपनी सगळीकडे घेऊन फिरता. In the same way, तसंच carry Jesus wherever you go. येशूंना सगळीकडे घेऊन फिरा. You don't know when your life will have a puncture. कारण तुला काय माहिती तुझ्या आयुष्याला कधी पंक्चर पडेल आणि येशूंची कधी गरज पडेल. तर येशूंना घेऊनच फिरायचं. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Call upon His holy name, त्याच्या पवित्र नावाचा धावा करा. and He will touch you. येशू तुम्हाला स्पर्श He करतील. will bring life in you. तुमच्या जीवनात जीवन येशू आणतील. Something good will happen to you. काहीतरी चांगलं होईल आज He तुझं. will touch your body. येशू तुझ्या शरीराला स्पर्श He करतील. will touch your situation. येशू तुझ्या परिस्थितीला स्पर्श He करतील. will give life to your dreams. येशू तुझ्या स्वप्नांना जीवन देतील. Start dreaming from tonight. आज रात्रीपासून स्वप्न बघायला लागा. Let every plan of yours be flourishing in Jesus' name. तुझी प्रत्येक योजना येशूंच्या नावात भरभराटीला येऊ दे. But surrender your plans to Him first. पण पहिलं आपली योजना येशूंना समर्पित कर. But before surrendering your plans, surrender yourself to Him. आपल्या योजना येशूंना समर्पित करण्या अगोदर स्वतःला येशूंना समर्पित कर. Are you ready? तयार आहात? My God is here. देव इथे आलेला आहे. He's going to touch you tonight. माझा देव आज रात्री तुम्हाला स्पर्श करणार आहे. Something beautiful is going to happen. काहीतरी सुंदर काम होणार The आहे. evil powers will leave you. सगळ्या सैतानी शक्त्या तुम्हाला The सोडणार आहेत. curses will leave you. सगळे शाप तुम्हाला सोडणार The आहेत. demonic powers will leave you. सैतानी शक्त्या तुम्हाला सोडणार आहेत. All those evil powers will leave you. त्या सगळ्या सैतानी शक्त्या तुम्हाला सोडून A जाणार आहेत. change will happen. एक बदल घडणार आहे. Because Jesus is coming. कारण येशू येत आहेत.
Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. चला एक हात असा वर कराल. One hand place on your afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल And cry out to God आणि tonight. रडून देवाचा धावा करा आज रात्री. Something should happen. काहीतरी घडायलाच हवं. Something good should happen. काहीतरी चांगलं घडायलाच हवं. Because कारण heaven is meeting the earth. स्वर्ग पृथ्वीला भेटायला आलंय. Heaven has bowed down to meet the earth. स्वर्ग पृथ्वीला भेटायला झुकलंय. Because कारण Jesus has come. येशू आले. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला डोळे करा बंद आणि माझ्या मागून Say, "My God." म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्या जवळ येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, I need you. माझ्या देवा मला तुझी गरज आहे. I need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज I आहे. need your blessings. मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. My life is miserable. माझं जीवन बर्बाद झालं. There is no peace. मला शांती नाही. There is no joy. आनंद नाही. Things are not moving. गोष्टी होत नाही. Things are not happening. गोष्टी घडत नाही. I need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. I need your hand. मला तुझ्या हाताची गरज आहे. Then my situation will change. मग माझी परिस्थिती बदलेल. Lord Jesus, माझ्या येशू come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. See, it's happening. बघा घडत It आहे. is happening. घडत आहे. Jesus is touching येशू many. तुम्हाला अनेकांना स्पर्श करताय. See, Jesus is touching so many of येशू them. अनेकांना स्पर्श करताय. It's your time today. आज तुमची वेळ आहे. Be careful. संभाव ना. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Jesus is coming. येशू येतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Lead the people in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक आजार name. येशूंच्या नावात जाऊ दे. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. You touch them, प्रभू Lord. येशू तू त्यांना स्पर्श कर. Move in their आणि lives. त्यांच्या जीवनामध्ये फिर. Move in their midst, Lord. त्यांच्यामध्ये फिर दे बाबा. You are alive. तू जिवंत आहे. You are तू alive. जिवंत आहे. You are coming here. तू इथे येत आहे. I believe you are touching the माझा people. विश्वास आहे तू लोकांना स्पर्श करत Come on, आहे. call. चला सगळ्यांनी देवाचा धावा करा. Call on the name of Jesus. चला सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Let a transformation take place. एक रूपांतर घडू दे. Every headache go in Jesus' name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in Jesus' name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Tumor. ट्यूमरच्या People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Back pain. पाठीतल्या वेदना People suffering with back pain. ज्या लोकांच्या पाठी दुखतायत Lord, touch them now प्रभू त्यांच्या पाठीला स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bend down and see. खाली वाकून पहा. The power of Jesus is going to do a miracle for येशू you. मधलं सामर्थ्य तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. Call. सगळ्यांनी धावा करा. Call on the name of Jesus. प्रभूच्या येशूच्या नावाचा धावा Say, करा. Lord, I need you. म्हणा प्रभू मला तुझी गरज आहे. Touch me now. मला आता स्पर्श कर. Heal me मला now. आता आरोग्य दे. Deliver me मला now. आता सुटका दे. And He will do it for you. प्रभू तुमच्यासाठी करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody has got mouth cancer. एका माणसाला तोंडाचा कॅन्सर झालाय. You cannot even close your mouth. त्या माणसाला आपलं तोंड बंदही करता येत नाही. The doctors have given up on you. डॉक्टरांनी आशा सोडलेली The आहे. Lord is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करतायत. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकार. Receive the healing in Jesus' name. आपलं आरोग्य येशूंच्या नावात स्वीकार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body. अंगार आलेली सूज Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. People who have lumps in the ज्या body. लोकांच्या अंगावर गाठी आल्या Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात त्या गाठी जाऊ दे. Somebody has got patches on the body. एका माणसाच्या अंगावरती चट्टे पडलेत. Full patches. संपूर्ण शरीरावर चट्टे पट्टे पडलेत. And those patches are going now. आणि ते चट्टे आता जात आहेत. It is becoming dried now ते in सगळं Jesus' सुकून name. जात आहेत आता येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach problem. पोटातले आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Stone in the kidney. किडनी झालेले खडे Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात नाहीसे होऊ देत. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Heart problem. हृदयाचे आजार, Weak hearts. अशक्त हृदय, Shivering hearts. कंपन असलेली हृदय, Painful hearts. वेदनामय हृदय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Maybe you had a heart attack. कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल.
But now, पण आता the Lord is strengthening your heart. प्रभू येशू तुमच्या हृदयाला शक्ती देत आहे In Jesus' name. येशूंच्या नावात Problem in the neck. मानेचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Now move your neck आता आपली मान हलव in the name of Jesus. येशूंच्या नावात. And you will feel the healing power of Jesus. येशूंच्या आरोग्याचं सामर्थ्य तुला जाणवेल. Knee problem. गुडघ्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus, be येशूंच्या healed. नावात बरे व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The down at the feet, bottom. तळवे Somebody has got some problem there. कुणाच्या तरी पायाच्या तळव्यांना काहीतरी आजार The आहे. Lord is healing you right now. प्रभू तुम्हाला आता आरोग्य देत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात कुणाच्या तरी पायाच्या तळव्यांना काहीतरी आजार आहे जो प्रभू बरं करत आहे. Bleeding trouble. रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Tuberculosis be healed. क्षयरोग बरा होऊ दे. Lord Jesus. प्रभू येशू Some people are suffering with काही cancer. लोकांना कॅन्सर झाला. Have mercy on them. त्या लोकांवर दया कर And you heal them, आणि तू Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. You are the same Jesus. तू तोच येशू आहेस. Yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुग सारखाच Work आहेस. a miracle in their चमत्कार lives. कर दे बाप्पा त्यांच्या In जीवनात Jesus' name. येशूंच्या नावात. Rheumatism be healed. वाताचा आजार बरा होऊ दे. Arthritis be healed. संधिवात बरा होऊ दे. Piles problem be मूळ healed. व्याधाचा आजार बरा होऊ दे. Those couples who need a child, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them with a child त्या in जोडप्यांना Jesus' name. संतानाचा आशीर्वाद येशूंच्या In the नावात name दे. of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद Now you बाप्पा. double. आता सैताना I command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. You double go. सैताना सोड. Leave you double in the name of सैताना Jesus. निघ येशूंच्या Leave you नावात. double in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटूक करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. Leave you double in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. See, the evil powers are going. बघा सगळ्या सैतानी शक्त्या जात आहेत. Demonic powers are going. सगळ्या सैतानी शक्त्या जात आहेत. Witchcraft power is breaking चेटूक करणी तुटत आहे in Jesus' name. येशूंच्या नावात. Because Jesus has come. कारण येशू आलेले He आहे. has the power over every demon on this earth. येशूंकडे या भूतलावरच्या प्रत्येक सैतानावरचं सामर्थ्य My आहे. Jesus has the power over all the demonic powers. माझ्या येशूंकडे सगळ्या सैतानी शक्त्यांवरचं सामर्थ्य आहे. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave me in Jesus' सैताना name. मला सोड येशूंच्या नावात. Evil powers, leave me in Jesus' वाईट name. शक्त्या मला सोडून जाऊ देत येशूंच्या नावात. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. चेटूक करणी मला सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड मला येशूंच्या Leave me, नावात. Jesus. सोड मला येशूंच्या Leave me, you नावात. devil. सोड मला सैताना येशूंच्या Come, नावात. Jesus, touch me येशू ये मला स्पर्श and कर deliver me आणि मला सुटका दे in Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना bless करतो all the people. आलेल्या सगळ्यांना आशीर्वाद दे. Those who need financial blessings, bless them ज्यांना financially. आर्थिक आशीर्वाद हवे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need houses, bless them with a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरांचा आशीर्वाद दे. Those who need four-wheelers, two-wheelers, bless them. ज्यांना 4 चाकी 2 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना तो दे. Those who want to fly abroad, help them. ज्यांना फॉरेनला जायचंय त्यांना त्यासाठी मदत कर. Those who want to buy land, sell lands, help them. ज्यांना जमिनी विकत घ्यायच्या ज्यांना जमिनी विकत द्यायच्या त्यांना ती मदत कर. Whoever's land is stuck up, let it be released in Jesus' name. ज्या कोणाच्या जमिनीचे व्यवहार अडकले ते येशूंच्या नावात मोकळे होऊ दे. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Come out of all debts in Jesus' name. सर्व कर्जातून बाहेर निघा येशूंच्या नावात. Lord, प्रभू there are people who want to be delivered out of smoking habits काही लोकांना सिगरेट प्यायच्या व्यसनातनं मुक्ती and पाहिजे. drinking habits. काही लोकांना दारूचे व्यसन आहे and त्यातनं drugs. मुक्ती पाहिजे. काही लोकांना ड्रग्स पासून मुक्ती पाहिजे. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात तुम्ही मुक्त व्हा. Those who are watching me online, जे मला ऑनलाईन पाहतायत I'm praying for you मी now. तुमच्यासाठी आता प्रार्थना करत आहे. Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर wherever they are, जिथे कुठे ते आहेत. from whichever place they are watching me. अख्ख्या जगाच्या ज्या काना कोपऱ्यातून ते मला पाहतायत Touch them right त्यांना now. आता स्पर्श कर. Heal them. त्यांना आता आरोग्य दे. Deliver them. त्यांना सुटका दे. Bless त्यांना them. आशीर्वाद दे. In Jesus' name. येशूंच्या नावात Something good is going to happen now. काहीतरी चांगलं होणार आहे आता. If you believe, जर विश्वास तुम्ही you shall ठेवलात see the glory of तर God. तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Praise God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Everything is set for you सर्व काही तुमच्यासाठी तयार आहे because God is going to do it. कारण की देव करणार आहे.